महायुती सरकारमधील कथित भ्रष्ट मंत्र्यांना हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेना उभाटा गटाने साताऱ्यात अनोखे आंदोलन. शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांनी पवई नाका शिवतीर्थ चौकातून सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढत सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. आंदोलनकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. सभागृहात रम्मी खेळणाऱ्या कोकाटेंचा विशेष उल्लेख करत त्यांच्या विरोधात प्रतिकात्मक पथनाट्य सादर करण्यात आलं, ज्यात अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि जुगार याचा थेट समाचार घेतला गेला. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आणि साताऱ्याच्या जनतेचं लक्ष वेधलं. यावेळी बोलताना उपनेते नितीन बानगुडे पाटील म्हणाले, जोपर्यंत भ्रष्ट नेत्यांना हटवणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. एकच मिनिट इधर आदरणीय प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सातारा इथंही हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राला एक उज्ज्वल परंपरा आहे. महाराष्ट्राचा आदर्श पूर्ण देशाने घेतला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला एक उच्च असा स्तर आहे. पण गेल्या काही दिवसात हा स्तर प्रचंड मोठ्या प्रमाणात खालवलेला दिसतो. ज्या विधिमंडळातून महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय व्हावे त्या विधिमंडळामध्ये मारामारी घडते. कृषी मंत्री रमी खेळताना आपल्याला दिसतात. गृहराज्यमंत्र्यांच्याच डान्स बारवर छापा पडतो आणि 22 बारबाला सापडतात. एकीकडं काही मंत्री बन्यांवर बसून पैशाच्या बॅगा मोजताना दिसतात, तर कोणी ओम भट्ट स्वाहा करताना दिसतं. या सगळ्या गोष्टी खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला शर्मेनं मान खाली लावायला लागणाऱ्या आहेत. या मंत्र्यांकडनं महाराष्ट्राच्या कल्याणाची अपेक्षा करायची. त्यांच्याकडून या गोष्टी जर समोर येत असतील तर खरा आज सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं या संदर्भात सातत्यानं आवाज उठवला आला. आम्हाला असं वाटलं होतं की या वादग्रस्त मंत्र्यांचे, भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील. खरं तर नैतिकदृष्ट्या त्यांनी ते स्वतःच द्यायला हवे होते, पण ते झालं नाही. मुख्यमंत्री तरी त्यांचे राजीनामे घेतील असं वाटत होतं, पण त्यांनी ते घेतलं नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच एक संदेश जातो की तुम्ही काहीही करा, चालतंय. आणि हीच गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. त्यामुळं आम्ही आग्रही मागणी करतोय की मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्ट आणि वादग्रस्त मंत्र्यांचे त्वरित राजीनामे घ्यावेत. जोपर्यंत हे राजीनामे होत नाही तोपर्यंत शिवसेना या पद्धतीचं आंदोलन करतच राहील. त्यांच्या आदेशाने अख्ख्या महाराष्ट्रात जन आक्रोश मोर्चा निघत आहे. त्याचबरोबर त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आज सातारमध्ये जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे. त्याचं प्रत्युत्तर म्हणजे त्या पद्धतीचं आम्ही एक चित्रचित्र काढलेलं आहे. ज्या पद्धतीनं मंत्र्यांची वागणूक आहे त्या सर्व निषेधात आज सर्व शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हे निवेदन द्यायला आलो. सर्व निषेधार्थ आज शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, त्याचबरोबर शिवसैनिक रस्त्यावर. त्यांच्या विरोधात आज हे 5 मंत्री राजीनामा देऊन घराकडे गेले पाहिजेत. ह्यांचा जो भ्रष्टाचार आहे, ह्यांचं हे रम्मी खेळणं आहे, ह्यांचं हे भोवतूपणा आहे, हे मंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांनी जे जे काही नाटकं केलेत ह्या नाटकातून त्यांनी आजच्या आज बाहेर पडायचं राजीनामा देण्यासाठी. त्यासाठी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे महाराष्ट्रभर इशारा दिला आंदोलनाचा, त्या आंदोलन आमचं चालू आहे. आणि आमचं आंदोलन याच्यासाठी चालू आहे की निष्क्रिय दर्जाचे, अडाणी, काही माहित नसलेले, अगदी ढेकळाचे परीक्षण करायला चाललेले असे सगळे मंत्री 5च्या 5 घराकडे गेले पाहिजे. हेच आमचं टार्गेट आहे. म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आणि आमचं हे आंदोलन अगदी त्यांच्या विरोधात तीव्र पद्धतीचं आहे. कारण त्यांनी मंत्रीपद मिळाल्यावर घाणच तेवढी केली. अहो, आज एवढं सगळं निदर्शनास आलं. आज तुम्ही सभागृहात काय खेळताय? रम्मी. अरे रम्मी खेळून सुद्धा आणखी वरची पोस्ट दिली. आता खेळायला पाठवलंय त्या मंत्र्याला. अरे काय सरकार, कीव येते तुमची, कीव. अरे असं सरकारात राहण्यापेक्षा घरी जा. चड्डी बनेनवर पैशाच्या बॅगा हॉटेलमध्ये दाखवण्यापेक्षा
तुम्ही घरी जाऊन तुमच्या बायका पोरांना चड्डी बनेल दाखवा. आज महाराष्ट्रभर तुमचा चड्डी बनेल फेमस झालंय. अरे हा खेळ कशासाठी? जनतेने तुम्हाला निवडून दिलाय कशासाठी? हा महाराष्ट्राच्या माता भगिनींचा, शेतकऱ्यांचा तमाशा करण्यासाठी दिलाय का? अरे निवडून दिलाय ते शेतकऱ्यांचा प्रश्न उत्तरवण्यासाठी निवडून दिलाय. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलाय. आज माता भगिनी एवढ्या अडचणीत आहे. आज सुरक्षतेचा प्रश्न एवढा मोठा निर्माण झालाय. ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी आज माता भगिनींनी तुम्हाला निवडून दिलंय. तरी तुमचा हा मंत्रालयात आज तुम्ही सभागृहात असला खेळ खंडोबा मांडलाय आणि महाराष्ट्राचा बी खेळ खंडोबा गेलाय. लक्षात ठेवा, महाराष्ट्र माफ करणार नाही. म्हणून तुमची हकालपट्टी झालीच पाहिजे. हकालपट्टी झालीच पाहिजे.